नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 6वा दिवस, सगळे सोयरी अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे ठाम। हाके समर्थक आणि जरांगे समर्थक पुन्हा एकदा आमने-सामने। वडीगोद्रीमधील वातावरण पुन्हा तापलं। भर पावसात ओबीसी तरुणांकडून रास्ता रोको करत घोषणाबाजी। जालन्यातील वडीगोद्रीत पोलिसांनी बंदोबस्त वाढवला। अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले, वाहतूकही वळवली। मोहोळमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। मागण्या पूर्ण होईपर्यंत नेत्यांना फिरू देणार नाही, आंदोलकांचा इशारा। लातूरच्या निलंगा येथे मराठा युवकाचं शोले स्टाईल आंदोलन। मनोज जरांगेंच्या मागण्यांसाठी मोबाईल टॉवरवर चढून मराठा युवकांचं आंदोलन। मराठा समाजाच्या वतीने वाघोलीसह पूर्व हवेली तालुका बंद। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा समाजाचं समर्थन। आळंदी बंदला चांगला प्रतिसाद। सकल मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बंद। बीड जिल्ह्यातील 27 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू। मराठा ओबीसी धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश। सकल मराठा समाजाकडून उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बंदची हाक। परभणी सकल मराठा समाजाच्या बंदला चांगला प्रतिसाद। शहरातील व्यावसायिकांकडून कडकडीत बंद। छत्रपती शिवाजी महाराज परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुणे जिल्हा बंदची हाक। सकल मराठा समाजाकडून बंद पाळण्याचं नागरिकांना आवाहन। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचं आंदोलन। जरांगेंच्या समर्थनार्थ जालना जिल्हा बंदची हाक। संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको। केंब्रिज चौकात मराठा समाजाचे बांधव रस्त्यावर उतरले। रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहर आणि जेऊर गावात बंद। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने शासनाच्या निषेधार्थ कडकडीत बंद। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात मराठा बांधवांचं शोले स्टाईल आंदोलन। पाण्याच्या टाकीवर चढून 4 मराठा आंदोलकांचं आंदोलन। जरांगेंच्या मागण्या मान्य व्हाव्या, मराठा आंदोलकांची ही मागणी। बारामतीत पणदरे येथे धनगर बांधवांचं रास्ता रोको आंदोलन। एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी पंढरपूर येथे बसलेल्या धनगर उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन। परळीत औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्तांचं बेमुदत उपोषण। उपोषणाचा आजचा 4था दिवस। नांदेडच्या उमरीमधील कोळसा महादेव मंदिर येथे शेतकरी जन आंदोलन संघर्ष समितीचं साखळी उपोषण। अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीचे नुकसान भरपाई देण्याची मागणी। बीडच्या माजलगाव तालुक्यातील एनएसएल साखर कारखान्याचं दूषित पाणी माजलगाव धरणाच्या कॅनलमध्ये। शेकापसह शेतकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको। अहमदनगरमधील नगर दौंड महामार्गावर जन आंदोलन समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन। आंदोलनामुळे महामार्गावर 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा। साकळाई उपसा जलसिंचन योजना सुरू करण्याची आंदोलकांची मागणी। हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या विधानसभा निवडणूक आढावा बैठकीत 2 गट आपसात भिडले। प्रकाश थोरातांच्या गटाकडून शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांना मारहाण झाल्याचा आरोप। वाशिमच्या रिसोड बाजार समितीच्या सभापतींचा राजीनामा। अविश्वास ठराव येण्याआधीच सभापती संजय शिंदेंकडून आपल्या पदाचा राजीनामा। साताऱ्याच्या कराडमध्ये बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा पवार गटाचा आरोप। कराड प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई करण्याची पवार गटाची मागणी। सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील खवासपूर ग्रामस्थांच्या वतीने भर पावसात आमदार शहाजीबापू पाटलांचा नागरी सत्कार। ग्रामपंचायतीला 31 कोटींचा निधी दिल्याने शहाजीबापूंचा सत्कार। साताऱ्याच्या कराडमध्ये कामगार मंत्री सुरेश खाडेंच्या उपस्थितीत बांधकाम कामगार संमेलन संपन्न। लाभार्थी कामगारांना साहित्य आणि धनादेशाचे वाटप। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती ठिकठिकाणी जल्लोषात साजरी। अहमदनगरच्या लोणीत कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेस अभिवादन करत विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक। पारंपरिक पेहरावात लेझिम नृत्य सादर। कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 137वी जयंती। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला शरद पवारांकडून अभिवादन।
साताऱ्यातील शरद पवारांकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त समाधीला अभिवादन। 137व्या जयंती सोहळ्यानिमित्त शरद पवारांची रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमास उपस्थिती। सोलापूरच्या माढ्यात भैरवनाथ समूहाच्या वतीने नोकरी महोत्सवाचं आयोजन। नोकरी महोत्सवात 1050 तरुणांचा समावेश। 425 बेरोजगारांना जागेवर मिळाली नोकरी। पावसाच्या उसंतीनंतर विदर्भाला पुन्हा येलो अलर्ट। 24 तारखेपासून विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। लातूर जिल्ह्यातील उजनी भागात ढगफुटी सदृश पाऊस। उजनी ते मासुर्डी रस्ता पाण्याखाली, पूर ओसरल्यानंतर अडकलेल्या शेतकरी पाण्यातून बाहेर त्यांना काढलं। परभणीत पावसामुळे मळणीसाठी तयार असलेल्या सोयाबीन पिकाचं नुकसान। पावसाचा या पिकांना मोठा फटका, शेतकरी झाला हवालदिल। वर्ध्यामध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी। समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे तूर आणि हळद पीक बहरली। पुढील 2 दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। अतिवृष्टीमुळे पिकांवर रोग, शेतकरी दुहेरी संकटात। पितृ पंधरवडा सुरू झाल्याने पालेभाज्याही महागल्या। भाज्यांच्या दरात 10 ते 20% वाढ। नवरात्रोत्सवात भाज्यांच्या दरात घट होण्याचा अंदाज। अहमदनगर जिल्ह्यातील कोथिंबीर उत्पादकांना अच्छे दिन। बाजार समितीत कोथिंबीरीला 2000 ते 2200 रुपये दर। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। सांगलीच्या विश्रामबागमध्ये टेलरिंग व्यावसायिकांच्या टेलर एक्स्पोचं उद्योग मंत्र्यांच्या हस्ते झालं उद्घाटन। टेलर एक्स्पो टेलरिंग व्यवसायातील यंत्रसामग्रीचा समावेश। सांगलीच्या मराठा समाज भवनमध्ये गुलाब पुष्प प्रदर्शनाचं आयोजन। या प्रदर्शनात 25हून अधिक फुलांच्या प्रजाती, वेगवेगळ्या छटांच्या गुलाबांसह प्रदर्शनातील जरबेरा, शेवंती या फुलांनी सांगलीकर भारावले। वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 कलाकृतींचं प्रदर्शन। वेगवेगळ्या राज्यातील कलाकृतींचा या प्रदर्शनात सहभाग। नागपूर कला संघ यूज आर्ट फाउंडेशनकडून विंटेज कार रॅलीचं आयोजन। विंटेज कार रॅली पाहण्यासाठी नागपूरकरांची गर्दी। अंबाबाईच्या चरणी भाविकांकडून 1,84,40,000 दान। कोल्हापूरच्या देवस्थान समितीकडून मोजणी सुरू। तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जुन्नर तालुक्यातून तुळजापूरकडे प्रस्थान। पारंपरिक वाद्याच्या गजरात देवीचे ठिकठिकाणी स्वागत। धाराशिव जिल्ह्यात नोकरीचा आमिष दाखवत 30 वर्ष महिलेवर चौघांकडून अत्याचार। विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। गोंदिया शहरातील लोहिया वॉर्ड भागात शेअर मार्केटच्या नावावर 16 लाखांची फसवणूक। 3 महिन्यांमध्ये 3 पट नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत गंडा। 5 जणांविरोधात गुन्हा दाखल।